महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। सरकार महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत देणार असल्याची माहिती आहे। यासाठी सरकारकडून तयारी सुरू करण्यात आल्याचंही कळतंय। बघूयात। राज्यातल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार। सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग। राज्यातील 35 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र। शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढतं कर्ज, सातत्यानं होणारं नुकसान, अवकाळी पाऊस आणि पिकांना अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। याच अनुषंगानं विधानसभा निवडणूक काळात महायुतीनं 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी याची आठवण करून देत कर्जमाफीची घोषणा केली होती। आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत। केवळ आमचा प्रयत्न हा आहे, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत। आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल। कमिटी याच्यावर काम करते, कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल। एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल। आता याबाबतच्याच हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। याच समितीने शासनाला कर्जमाफीसह इतरही काही उपाययोजना सुचवल्या आहेत। या समितीच्या अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ, नियमित कर्जदारांना 50,000चं अनुदान। राज्यातील 35 ते 40 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत। 2 लाखाहून जास्त कर्ज असल्यास जास्तीची रक्कम भरल्यानंतरच 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ। जुन्या योजनेप्रमाणेच निकष राहणार। समितीकडून गटशेती आणि तातडीच्या मदतीची शिफारस। या संदर्भातला प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलाय। त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस शेतकरी कर्जमाफीची घोषणा आता होऊ शकते। अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जे लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतो। शेतकऱ्याला हे जगवायलाच पाहिजे ना। शेतकरी जगला तर जग जगणार आहे। त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे, हे सरकारचं काम आहे। अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतातच ना बँका, सरकार वगैरे। अडचणीत आल्या तर मग ते OTS वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना। तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायला पाहिजे। आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल, पण राज्याची आर्थिक स्थिती बघता कर्जमाफी वाटते तितकी सोपी नाहीये। यासाठी राज्याला 25,000 कोटींची तरतूद करावी लागेल। त्यात महाराष्ट्रावर आधीच 9 लाख कोटींचं कर्ज आहे। त्यामुळे राज्याच्या तिजोरीतून कर्जमाफीसाठी कशी तजवीज केली जाते हे बघावं लागेल। पण निसर्गाच्या लहरीपणामुळे नाडल्या गेलेल्या शेतकऱ्याला या कर्जमाफीमुळे काहीसा दिलासा मिळणार हे मात्र नक्की। सरकारकडनं दिली गेलेली जून पर्यंतची डेडलाईन पाळली जाणार की त्या पुढे जाऊन एक्सटेन्शन घेऊन ही कर्जमाफीची जी काही घोषणा आहे ती प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष पोळेकरसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।